मंडळी, सोशल मीडियावरील व्हायरल आजी आजोबांची स्टोरी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर दुनियाभर पोहोचली आहे। या सोशल मीडियावरील आजी आजोबांचं प्रेम पाहून अवचितच आपल्याला मिश्किल हसू येत असतानाच त्यांना विठ्ठल रखुमाई म्हणून पाहणाऱ्या ज्वेलरी दुकानदाराचंही कौतुक होत आहे। पण आता त्यांची एक वेगळीच स्टोरी समोर येत आहे। अख्ख्या भारतभर व्हायरल होत असलेल्या आजी आजोबा नेमके कोण आहेत, त्यांची मुलं नेमकं काय करतात आणि सोनारानं जेवढ्या किमतीत त्यांना सोनं दिलं त्याची किंमत काय होती याविषयी आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, 93 वर्षाचे आजोबा आपल्या बायकोसाठी दागिने घ्यायला येतात आणि सोनाराच्या कृतीने नेटकऱ्याची मन जिंकून घेतात। कालपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे। पण यामागची आजोबांची गोष्ट मनाला पिळवटून टाकणारी आहे। संभाजीनगर येथील निलेश खिवसरा यांचं हे सराफाचं दुकान आहे। याच ठिकाणी त्यांचं आणखी एक दुकान आहे। अगोदर हे आजोबा त्या दुकानात गेले असताना निलेश यांनी त्यांना हेरलं होतं, पण तिथे आजीनं काहीच न घेतल्यामुळं परत दुसरीकडे गेले। निलेश दुसऱ्या दुकानात काम करत असताना त्यांना हे आजोबा आपल्या दुसऱ्या दुकानात आल्याचं कळलं। आजी आजोबा काय खरेदी करतात ते बघत असतानाच त्यांना आजोबांचं आजीवरचं खरं प्रेम जाणवलं। आजोबांना आजीसाठी काहीतरी घ्यायचं होतं, ते ठरलं आणि आजोबांनी जवळचे पैसे देऊ केले। मंडळी, तेव्हा त्यांच्याकडच्या त्या नोटा चिल्लर पाहून निलेश यांना त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली। दुकानात एक ग्राहकाचा रिव्ह्यू शूट करत असतानाच हे संभाषण व्हिडिओ शूट करणाऱ्याच्या कानी पडलं। आजीवर आजोबांचं असलेलं प्रेम पाहून निलेश यांनी त्यांच्याबद्दल जाणून घेतलं। तेव्हा त्यांना कळलं की आजोबांचा एक मुलगा काही दिवसांपूर्वीच वारला आहे। त्यांचा दुसरा मुलगा व्यसनी असल्याने आजोबांनी आजीसह घर सोडलं। जवळच कुठेतरी हे आजी आजोबा राहतात असं आजोबांनी निलेश यांना सांगितलं। हे सांगताना मात्र आजोबा आणि आजीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं। ते दोघेही रडवेले झालेले पाहून निलेश यांनी त्यांना पुन्हा हसवण्याचा प्रयत्न केला। पांडुरंग आणि रुक्मिणी भेटली, तुमचा आशीर्वाद मला मिळाला असं म्हणतानाच निलेश यांनी दोघांकडून पैसे न घेण्याचा थांबलं। पण आजी आजोबांना पैसे न देता फुकट घेतल्याचं वाटू नये म्हणून त्यांनी फक्त 10 रुपयाच्या 2 नोटा आणि 1 रुपया घेऊन आजी आजोबांना खरेदी केलेलं सोनं त्यांनी देऊ केलं। असं प्रेम याआधी मी कधीही पाहिलेलं नव्हतं अशी प्रतिक्रिया निलेशजी देतात। त्याचमुळे आजी आजोबांचं जेवढं कौतुक होते तेवढंच कौतुक निलेश खिवसरा यांनी केलेल्या कामाचे होते। तर मंडळी, या आजी आजोबांच्या प्रेमाविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।